नमस्कार. MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सविनय कायदेभंग चळवळ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण आज आपण याकडे फक्त घटनांचा क्रम म्हणून नाही, तर एका राजकीय रणनीती म्हणून याचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे हा केवळ मिठाचा सत्याग्रह होता की त्यामागे काहीतरी मोठा राजकीय डावपेच होता? या चळवळीकडे घटना म्हणून न पाहता एक विचारपूर्वक आखलेली राजकीय रणनीती म्हणून पाहणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेसाठी हाच विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपल्याला अधिक गुण मिळवून देतो. चला तर मग पाहूया की आपण या विषयाची मांडणी कशी करणार आहोत. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओळख करून घेऊया, मग संकल्पना आणि कारणं, त्यानंतर स्वरूप आणि सहभाग, परिणाम, मर्यादा आणि शेवटी MPSCच्या प्रश्नांचं विश्लेषण करून एका विचारप्रश्नावर थांबूया. ठीक आहे. तर पहिला मुद्दा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओळख. आपण समजून घेऊया की GS1 पेपरमध्ये हा विषय इतका महत्त्वाचा का मानला जातो. आपल्या GS1 अभ्यासक्रमात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे असा स्पष्ट उल्लेख आहे, बरोबर? आणि सविनय कायदेभंग ही त्या टप्प्यांमधील एक मोठी उडी होती, एक धोरणात्मक बदल होता. म्हणूनच यावर केवळ सनावळ्या किंवा घटना नाही, तर विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. गांधीजींची रणनीती आणि जनसहभाग यावर परीक्षकांचं विशेष लक्ष असतं. आणि इथेच अनेक उमेदवार एक मोठी चूक करतात. ते फक्त घटनाक्रम लिहून येतात, पण परीक्षकांना ते अपेक्षित नाही. त्यांना विश्लेषणात्मक मांडणी हवी आहे, म्हणजे भावनिक भाषा टाळून वस्तुनिष्ठ मूल्यांकन करायचं आणि चळवळीच्या दोन्ही बाजू मांडायच्या, तिच्या मर्यादांसकट. तेव्हाच चांगले गुण मिळतात. आता आपण या चळवळीच्या मूळ संकल्पनेकडे वळूया, म्हणजे ही नेमकी काय होती आणि ती सुरू का झाली यावर लक्ष केंद्रित करू. सविनय कायदेभंग या शब्दांमध्येच त्याचा अर्थ दडला आहे. सविनय म्हणजे नम्रपणे, अहिंसक मार्गाने, आणि कायदेभंग म्हणजे अन्यायकारक कायद्यांना उघडपणे मोडणं. हा निव्वळ विरोध नव्हता, तर सरकारच्या वैधतेलाच आव्हान देण्याचा एक सक्रिय, अहिंसक प्रयत्न होता. आणि हा फरक समजून घेणं मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, असहकार चळवळीत आपण सहकार्य नाकारलं म्हणजे आपण पॅसिव्ह होतो. पण सविनय कायदेभंगमध्ये आपण एक पाऊल पुढे गेलो. आपण सक्रियपणे कायदे मोडायला लागलो, जसं की मिठाचा कायदा. उद्देश होता देशाला प्रशासनासाठी अयोग्य बनवणं. तर मग ही चळवळ अचानक सुरू झाली का? नाही. यामागे एक मोठी राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमी होती. 1927 मध्ये सायमन कमिशन आलं, ज्यात एकही भारतीय नव्हता. मग 1928चा नेहरू रिपोर्ट ब्रिटिशांनी धुडकावून लावला. 1929च्या लाहोर अधिवेशनात आपण पूर्ण स्वराज्याचं ध्येय निश्चित केलं. आणि त्यातच 1930 साली जागतिक मंदी आली. म्हणजे राजकीय आणि आर्थिक दोन्ही आघाड्यांवर असंतोष शिगेला पोचला होता. आता पाहूया की या चळवळीचं स्वरूप कसं होतं, ती देशभरात कशी पसरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कोणी कोणी सहभाग घेतला. या चळवळीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात समाजाच्या विविध घटकांचा सहभाग होता, जो आधीच्या चळवळींपेक्षा खूप जास्त होता. यात शेतकरी मोठ्या संख्येने होते, व्यापारी वर्गाचा सुरुवातीला पाठिंबा होता, आदिवासींनी जंगल सत्याग्रह केले, पण सर्वात लक्षणीय होता तो म्हणजे महिलांचा सहभाग. महिलांचा सहभाग खरंच अभूतपूर्व होता. स्त्रिया केवळ मोर्चातच नाही, तर दारू आणि परदेशी कापडाच्या दुकानांसमोर निदर्शनं करत होत्या. त्यांनी स्वतः मीठ तयार करून विकलं. अनेक पारंपरिक घरातल्या स्त्रिया घराबाहेर पडून चळवळीत सामील झाल्या. सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय यांसारख्या नेत्या आघाडीवर होत्या. सरकारी आकडेवारीत सांगते की हजारो स्त्रियांना अटक झाली होती. हा मुद्दा उत्तरांमध्ये अधोरेखित करायलाच हवा. पण सगळ्यांचाच सहभाग सारखा होता का? नाही. व्यापारी वर्गाने सुरुवातीला आर्थिक मदत केली, पण चळवळ लांबत गेल्याने त्यांचा पाठिंबा कमी झाला. आणि एक मोठी मर्यादा म्हणजे मुस्लिम समाजाचा सहभाग, जो असहकार चळवळीच्या तुलनेत खूपच कमी होता, ज्यामागे खिलाफत चळवळीचा अंत आणि वाढती जातीय दुही ही कारणं होती. चला, आता या चळवळीचे परिणाम काय झाले, तिच्या मर्यादा काय होत्या आणि एकूणच तिचं मूल्यांकन कसं करायचं हे चिकित्सकपणे समजून घेऊया. चळवळीच्या मध्यात एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे गांधी-आयर्विन करार. यामुळे चळवळ तात्पुरती स्थगित झाली. पण याचं महत्त्व काय? तर इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटिश सरकारने काँग्रेसला एक समान राजकीय शक्ती म्हणून दर्जा देऊन वाटाघाटी केल्या. काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेत जायला तयार झाली आणि सरकारनेही हिंसेचे आरोप नसलेल्या राजकीय कैद्यांना सोडण्याचे मान्य केले. आता मूल्यांकन करताना आपल्याला दोन्ही बाजू पाहायच्या आहेत. सकारात्मक काय झालं तर जनसहभाग प्रचंड वाढला, लोकांमध्ये राजकीय जागृती आली, काँग्रेसला एक मोठी राजकीय शक्ती म्हणून मान्यता मिळाली. पण मर्यादाही होत्या.
पूर्ण स्वराज्य हे तात्काळ ध्येय साध्य झालं नाही. मुस्लिम सहभाग कमी होता आणि चळवळ अचानक थांबवल्याने अनेकांचा भ्रमनिराश झाला होता. बरं, हे सगळं विश्लेषण आपण केलं, पण याचा थेट MPSC मुख्य परीक्षेच्या उत्तरात कसा उपयोग करायचा ते आता पाहूया, जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. MPSCने एकदा प्रश्न विचारला होता की सविनय कायदेभंग चळवळ सुरू करताना गांधीजी एका प्रभावी सूत्राच्या शोधात होते. आता बघा, हा प्रश्न दांडी यात्रेचं वर्णन विचारत नाहीये. तो विचारतोय की ती स्ट्रॅटेजी काय होती, ते प्रभावी सूत्र काय होतं. या प्रश्नामागे परीक्षकाचा हेतू गांधीजींच्या धोरणात्मक विचारांना समजून घेण्याचा आहे. मग अशा प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं त्याची एक चौकट आहे. प्रस्तावनेत सायमन कमिशन आणि पूर्ण स्वराज्याचा संदर्भ द्या. पहिल्या परिच्छेदात समस्या सांगा, म्हणजे नवीन चळवळीची गरज का होती. दुसऱ्या परिच्छेदात ते सूत्र स्पष्ट करा, म्हणजे मिठाचाच मुद्दा का निवडला. तिसऱ्या परिच्छेदात या सूत्राची अंमलबजावणी किती प्रभावी ठरली हे सांगा. आणि शेवटी निष्कर्षामध्ये या सूत्राच्या यशापयशाचं मूल्यांकन करा. ही चौकट वापरल्यास उत्तर अधिक प्रभावी होतं. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या चळवळीचं महत्त्व काय होतं हे थोडक्यात पाहू आणि एका विचार करण्यासारख्या प्रश्नासह थांबू. एकंदरीत सविनय कायदेभंग चळवळ हा स्वातंत्र्य लढ्यातला एक निर्णायक टप्पा होता. या चळवळीनं मोठ्या प्रमाणावर अहिंसक प्रतिकाराची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारी प्रमुख संस्था म्हणून काँग्रेसचं स्थान या चळवळीनं पक्क केलं. आणि जाता जाता एक विचार प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळ ही निव्वळ संघर्षाची रणनीती होती की वाटाघाटीसाठी दबाव निर्माण करण्याची रणनीती होती? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण याचं उत्तर तुम्हाला या चळवळीच्या दुहेरी स्वरूपाची सखोल समज देईल. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.